ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. तर त्यानिमित्त श्री ओंकारेश्वरास आज शिवाभिषेक केले. तुम्ही मंडळींनी दक्षिणा वगैरे पाठवली. आज विशेष म्हणजे सौभाग्यवती संगीता नागवेकर यांचं रुद्राभिषेक होता. त्यांच्या मुलांच्या नावाने, ओंकार त्यांच्या नावाने, त्यांच्या पतीच्या नावाने. विशेष म्हणजे आजचा पहिला. आणि त्यानंतर आपले नेहमीप्रमाणे जे आहेत, नियमितपणे दक्षिणा वगैरे पाठवतात, त्यांचे शिवाभिषेक करण्यात आले. तुम्हा सर्वांसाठी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली की तुम्ही सुखी, समाधानी, आनंदी राहावं, तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लाभावं, अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना केली. तर आज विशेष सांगायचं म्हणजे अनेक वर्षापासून मनोकामना पूजा काही जास्त प्रमाणात महिला मंडळी करतात. पुरुष कमी, हे 10% असतील, पण महिला मंडळी जवळजवळ 90% जे आहेत त्या महिलाच करतात मनोकामना पूजा. आणि त्यांचं महिलाचं काय असतं, विशेष म्हणजे घरातील सुख समाधान या गोष्टीबद्दल ही मनोकामना पूजा करतात. काही महिला मुलींच्या लग्नाबद्दल, मुलांच्या लग्नाबद्दल करतात. अशा अनेक समस्यासाठी ही मनोकामना पूजा करत असतात. आणि बऱ्याच वेळेस आता मी काय होतं की कधी सुरू करायची असे एरवी करतात लोक, पण तुम्हाला आज सांगतो, ज्यांनी आज नवीन आज समजा सुरू करायलीत पहिल्यांदाच की मनोकामना पूजा, त्यांनी ज्यांना करायची इच्छा त्यांनी आजच करायची असते. तर असो, आता या प्रश्नाबद्दल म्हणजे ही जी मनोकामना आहे त्याबद्दल अनेकांचे समज आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला मंडळी, माझ्या माता भगिनी आहेत, त्यांनी अनेक वेळा मला सांगितलं की घरामध्ये पूजा वगैरे मांडली की नवरे चिडचिड करतात. काहींनी स्पष्ट सांगितलं की आता पूजा केल्यानंतर मला उपवास असतो सोमवारचा, आणि उपवास असला की ते समजा शारीरिक संबंध टाळले तर मग घरामध्ये मग ती पूजा करू द्यायला विरोध करतात, असं सांगितलं. तर मला त्याच्यामुळं खूप घरामध्ये भांडणं तंडे होतात, त्याला सामोरे जावं लागतं वगैरे असं बोलतात. तर मी आज आवर्जून सांगतो तुम्हाला सगळ्यांनाच, माता भगिनी काही असतील ना आणि हे व्हिडिओ पाहत असतील, त्यांनी ऐका नीट. आणि मनोकामना पूजा करणाऱ्या, सर्वप्रथम आपण ही मनोकामना पूजा आहे ना, तुम्ही महिला करतात, ऐकून घ्या जास्त करून. आणि भक्ती करणाऱ्यापैकी महिलाच करत असतात. आणि तुमच्या मनामध्ये असते की आज समजा उपवास केलाय, पूजा केली, मग नवऱ्याबरोबरचे आपले वैवाहिक जे संबंध आहेत ते नकोयत, पाप लागेल वगैरे असं तुमच्या मनामध्ये असतं, म्हणून तुम्ही टाळता. पण याचा वेगळा परिणाम काय होतो माहिती आहे का, तुमच्या घरातील सुख शांती निघून जाते. का निघून जाते? नवऱ्याला हे पटत नाही, त्याला तुम्हाला विरोध करू शकतो. मग सुख मिळायच्या ऐवजी काय मिळतं? दुःख मिळतं. घरात किरकिरी वाढतात. आता तुम्ही महिला लक्षात घ्या, तुम्ही आता श्रावण महिन्यामध्ये उपवास तपास करणारे समजा इतर बी आहेत, सोमवारच्या व्यतिरिक्त दुसरे पण उपवास असतात आपल्याकडे. कुणी संपूर्ण म्हणजे महिनाभर धरलेला असतो कुणी. आता समजा मी काय केलं, समजा तुम्हाला इथं सगळ्यांनाच माहिती आहे जवळजवळ की मी सध्या लिंबू पाण्यावर आहे. आज 5वा दिवस आहे. मी फराळ खात नाही. म्हणजे ही तुम्हाला का सांगायचंय, का ही काय प्रचार करायचं नाही याच्यामध्ये. फक्त तसं काही नसतं, फराळाचंच खावं. अगर ही आपण मनाचं जरा संतुलन बघितलं ना, मानसिक तयारी, तर काही होत नाही. आज 5 दिवस आहेत, अजून मला काही तेवढं काही त्रास नाही. बरेच जण मला सांगतात महाराज फळं तरी खा वगैरे खा, पण अजून नाही खाल्लेलं आणि शक्यता बी नाही अजून. पुढे बघूया पुढचं पुढे, पण जाऊ द्या, ते झालं उपवासाचं. आता कोणी महिन्याचं धरतं,
कोणी एकादशी असतात, कोणीचे काही शनिवार असतो. तर मी तुम्हाला काय सांगालोय भगिनींनो, की काय असतं, एक आपला धर्म काय सांगतो, की पती म्हणजे परमेश्वर. हं? आपण पूजा-पाठ करायला आपल्या त्यांच्या सुखासाठीच करायलो, आपल्या कुटुंबासाठीच करायलो. मान्य. पण एखाद्या गोष्टीमुळे जर आपल्या घरामध्ये ही समजा आनंद जो असतो, भांडण-तंटे होते, तर ते जर टाळायचे असेल तर पूजा-पाठ केल्यानंतर अथवा उपवास जरी धरला असेल, तर तुमचे जे काही वैवाहिक संबंध आहेत, शारीरिक संबंध आहेत, ते टाळू नका. हां, तुम्ही उंच नाही, पण तुमच्या पतीची जर इच्छा असेल ना, तर त्याला नकार देऊ नका. कारण तुम्ही पूजा करून काहीही उपयोग होणार नाही. कारण तुम्ही चांगल्यासाठी करायलात खरं, पण ते वाईटच होऊ शकतं. शेवटी काय तुमचा पती जर समजदार असेल, तर ती समजून घे की बाबा नको उपवास आहे आज, नको आपण कशालाही करायचं. त्याची मर्जी. पण तुम्ही होऊन त्याला नकार द्यायचा नाही. तुमची जी सेवा आहे देवाविषयीची आणि तुमचं जे कर्तव्य आहे पती सेवेचे बी, पतीला खुश ठेवणं, पतीला आनंद देणं, हे तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही ते कर्तव्य विसरू नका. तुमच्या देवदेव काय करायचं, घरात देवदेव करायचं, बाहेर देवदेव करायचं, देवळाने जायचं, इकडे जायचं, आणि घरामधलं जे पती आहे त्याला नाराज करायचं. उपयोग काय? त्या देवदेवाला काही उपयोग नाही. आपण सर्व काही कशासाठी करतो? घरातील सुख समाधानासाठी. आणि ते सुख समाधान जर मिळत नसेल तर त्या देवदेवाला काही अर्थ राहत नाही. लक्षात घ्या. कारण तुम्ही पूजापाठ, उपवास, तापास जे काय व्रत करत असताल करा, पण ह्या तुम्ही व्रत करताय, उपवास करताय म्हणून तुमचे हे जे काही वैवाहिक संबंध आहेत ते बंद करायचे नाहीत. काही होत नाही, त्याचं पाप लागत नाही, काय नाही, अजिबात नाही. कारण अशा गोष्टीमुळे घरामधलं वातावरण खराब होतं, तुमचे पतिदेव बिघडू शकतात. टेन्शन. त्याच्यामुळं कोणत्याही, आता ह्या श्रावण महिन्याचंच म्हणून नाही, पण कधी तुम्हाला काय उपवास असेल आणि म्हणून तुम्ही जर टाळत असाल ना, तर हे टाळणं बंद करा. काही होत नाही. जे काही पाप होईल ते मी घेतो तुमचं पाप. पण याच्यामुळं घरामधलं वातावरण बिघडू देऊ नका. आता तुम्ही मनोकामना पूजा करताय, करा. आणि समजा आज सोमवार आहे, सोमवारची पूजा केली, आज उपवास आहे म्हणून समजा पतिदेव म्हणले तुम्हाला समजा संबंध ठेवायचे आणि तुम्ही त्याला नकार दिला, तर मग पतिदेवचं बिघडलं कार्यक्रम. मग तू पूजाच करायची नाहीस. तुझ्या पूजामुळं, तुझ्या उपवासामुळं असं होतंय, तसं होतंय, वगैरे 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 चालू झालं. ही बोलणं खायचं असेल तर मग तुम्ही तुमच्या पद्धतीने चला. आणि बोलणं नसेल खायचं तर त्यांना पूजा पाठ उपवास जरी असला तरी असं काही विरोध करू नका. काही होत नाही. मनोकामना पूजा केली, शिवपूजा केली, काही केलं तरी तुम्हाला पाप लागणार नाही लागत. बिनधास्तपणे असू, फ्रेश राहा. कारण तुम्ही त्या पतिदेवाला जर समाधानी ठेवलं तर तुमच्या पूजेला, तुमच्या कशालाही व्यत्यय येणार नाही, तुम्हाला विरोध होणार नाही. केवळ मला अनेक वेळा असे प्रश्न आलेले आहेत की घरात मग पतिदेव चिडतात का, त्यांना ते लक्षात येत नाही. ही पूजा पाठ घरात उपवास धरला की ही आपल्याला जवळ येऊ देत नाही. मग तू नाही करायची पूजा, काय बंद नाही त्याच्याहून, असलं तसलं चालू होतं, भांडणं तयार होतात घरामध्ये. मग ते भांडणं टाळायचे असेल तर तुम्ही पूजापाठ करू शकता आणि संबंधही ठेवू शकतात. तुम्ही उपवास बी केले तरी काही अडचण नाही. मनात भीती मनात आणायची नाही. काही होत नसतं, ते काही नसतं तसं. हे निसर्ग नियम आहे आणि काही विरोध करायला आपण ज्या देवाची पूजा करतो, देवाची सेवा करतो, तो देव कुटुंबातील आहे, फॅमिलीतला आहे. शिवाला पार्वती आहे, त्याला मुलं येतं, ते फॅमिली देवता आहे. त्याला असं काही, त्यांना कुठलाही असं काही विरोध करायला सांगितलंय. एकतर देवाच्या बद्दल मी नाही सांगू शकणार तुम्हाला कोणत्या, पण शिवभक्तीबद्दल सांगतोय मी. तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, माता भगिनींना, की बाबा असा काही प्रकार तुम्ही पूजापाठ करताना तुम्ही जर तसे काही टाळाटाळी करत असाल तर तसे काही टाळण्याची आवश्यकता नाही. घरामध्ये वातावरण खराब करू नका, एवढी तुम्हाला हात जोडून विनंती. आणि जेणेकरून पुन्हा माझ्याकडे ही म्हणजे प्रश्न घेऊन
येऊ नका की असं असं होईल, भांडण होईल तसं. भांडण होणारच नाही. तर मंडळी, आज मंदिरात कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं मला वेळ नाही जास्त वेळ बोलायला. तर मी हा कार्यक्रम इथेच थांबवतो आणि आपली परत उद्याच्या कार्यक्रमामध्ये भेट घेतो, काहीतरी अशीच एखादी समस्या घेऊन. तर तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय, जय